सत्तांतरानंतर आता अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुद्धा सुरू झालेलं आहे। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळताच मुंबई महानगरपालिकेतल्या 3 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात। त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर आता उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील शह काटशहाचं राजकारण चांगलंच रंगण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर ते आता चांगलेच कामाला लागलेत। महाविकास आघाडी सरकारने घेतलेले काही निर्णय आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरू झालाय। शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणाऱ्या अधिकाऱ्यांची शिंदे यांनी बदली केली। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळताच मुंबई महापालिकेतील 3 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केलेत। धारावीतील कोरोनाचं संकट यशस्वीपणे हाताळण्यासाठी ओळखले जाणारे सहाय्यक महापालिका आयुक्त किरण दिघावकर यांची दादर इथल्या महापालिकेच्या प्रभाग कार्यालयातून भायखळा इथे बदली करण्यात आली आहे। दिघावकर यांच्या जागी प्रशांत सपकाळे यांची नियुक्ती झाली आहे। ते सध्या पश्चिम उपनगरातल्या के पूर्व म्हणजे अंधेरी पूर्व आणि जोगेश्वरी या प्रभाग कार्यालयाचे प्रमुख आहेत। दरम्यान सपकाळे यांच्या जागी सध्या भायखळ्याचे प्रभारी मनीष वळंजू यांची नियुक्ती करण्यात आली आहे। दिघावकर यांनी जी उत्तर वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर म्हणून काम केलंय। या दरम्यान त्यांनी दादर, माहीम आणि धारावी परिसरात 3 वर्ष काम केलं। या दरम्यान त्यांनी शिवसैनिकांना त्रास दिल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केला होता। ज्या दिवशी स्मृती दिन आहे त्याच दिवशी 6 वाजता स्वतंत्र गाडी मागून बाळासाहेबांची ती होल्डिंग जो तोडून फोडून टाकतो असा अधिकारी जर आजही त्या ठिकाणी आहे 2 वर्ष होऊन सुद्धा नेमकं काय जनतेला आम्ही उत्तर देणार, काय उत्तर देणार, त्याच्या समोर आम्ही कसं जाणार? आणि तोच आमच्या समोर वर्षावरती बसलेला असतो। शिवसैनिक करोना काळात मदत मागायला गेली तर त्यांच्यावरती पोलीस कंप्लेंट करायचे, हे सगळं सहन कसं काय करायचं? एकंदरीतच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर पहिल्यांदा जुन्या सरकारचे काही निर्णय बदलले। आता याच पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी जुन्या मंत्र्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांनाही बदलायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय। आता दिघावकर यांच्यानंतर कुणाचा नंबर लागतो याची पालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।